काय एकंदरीत कुठपर्यंत चर्चा आहे? मुंबईच्या जागांचा संपलंय का? मला वाटतं अजून 1-2 बैठकांमध्ये मुंबईचा निर्णय झालेला असेल. आम्ही सकारात्मक आहोत. शेवटी 3 पक्ष आहेत. एवढी शांततेने चर्चा मी लोकसभेत सुद्धा बघितली नव्हती. इतक्या शांततेने चर्चा चालू आहे. प्रत्येकाच्या मनात एक जिद्द आहे की सीट बीट बाजूला राहू द्या, आपल्याला युतीला हरवायचं. ठाकरेच मोठा भाऊ असतील अशा पद्धतीचा मी दावा आजही ठाम सांगतो की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मोठे भाऊ असतील. तुमचा एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल झालेली आहे. हो, माझी एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे. मला खूप म्हणजे आश्चर्य वाटतं की लोकांना मला अडचणीत आणण्यासाठी 6 वर्षापूर्वीची माझी ऑडिओ क्लिप वापरावी लागते. त्या ऑडिओ क्लिपमध्ये जे काही मी बोललोय त्याच्यातला मतितार्थ काढला तर तुमच्या लक्षात येईल की टी सिरीजच्या मालकाला एका पोरीला पुढे करून ब्लॅकमेल केलं जात होतं. जो माणूस ब्लॅकमेल करत होता तो तेव्हा आमच्या पक्षाचा सदस्य होता. ते प्रकरण ठाणे जिल्ह्यातलं आणि नवी मुंबईतलं असल्या कारणाने पक्षातल्या एका वरिष्ठ नेत्याने मला फोन केला आणि सांगितलं, अरे त्याला असं ब्लॅकमेल करायला सांगू नको, त्याला वाटल्यास पोलीस कंप्लेंट करायला सांग. आता मी समजा त्याला दम दिला असं समजून चालूया. मग तो पोलीस स्टेशनला गेला. मग का नाही पोलिसांनी कोणाला अटक केली? मुळात हा प्रकार याच्यासाठीच होता की त्या बाईला पुढे करायचं, टी सिरीजच्या मालकाला घाबरवायचं आणि त्याच्याकडे मागणी गेली होती ती करोडो रुपयात होती. आणि पक्षाची अशा पद्धतीने बदनामी होणं हे कोणालाही आवडत नव्हतं. त्यामुळे माझ्यावर जबाबदारी देण्यात आली की या माणसाला शांत बसेल. मागणी केलेली आहे फडणवीसांकडे की तुमची चौकशी लावा. SIT नाही, CIA, FBI, IB, रॉ सगळ्यांचे लोक एकत्र करा आणि 5 वर्षापूर्वीची माझी ऑडिओ क्लिपचं पूर्ण चौकशी करा. परंतु पहिल्यांदा तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्यात बोलताय ते आक्षेपार्ह त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की मी काय बोललो, कशासाठी बोललो याचा मी स्पष्टता दिलेली आहे की एका बाईला पुढे करून टी सिरीजच्या मालकाला ब्लॅकमेल केलं जात होतं. त्यात जर सत्यता होती तर मग पोलिसांनी कोणाला अटक का नाही केली? कोणाकडनं करोडो रुपये मागणं हे योग्य आहे का? आणि तो माणूस एनसीपीत होता. निष्कारण त्या संपूर्ण वरच्या चित्रपट वर्तुळामध्ये एनसीपीचं नाव बदनाम होत होतं. म्हणून मला मी ओळखत पण नव्हतो. मला अजूनही माहित नाही टी सिरीजचा मालक कोण आहे. पक्षाच्या 2 वरिष्ठांची तुम्ही नावं घेतली आहे. आता मला काही बोलायचं नाही. 6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिपवरती SIT. अरे वा 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 वा, अरे बदलापूरवर SIT लावा अशी मागणी करणारा माणूस या माझ्या ऑडिओ क्लिप बद्दल बोलतोय. त्याला बदलापूर बद्दल काही बोलायला शब्दच नाही मिळाले. आणि मी तर म्हणेन कदाचित माझा मिमिक्रीतला आवाज असेल जो राज ठाकरेंनी काढला असेल. काय राज ठाकरे कोणाचाही आवाज काढू शकतात. या ऑडिओ क्लिपमध्ये राज ठाकरेंचाच आवाज असेल. हे सगळं हसण्यावरी नेण्यासारखं असतं. इतकंही लोकांना वेडं समजू नका. जितेंद्र आव्हाडची 6 वर्षाची व्हिडिओ क्लिप लावून बघा जितेंद्र आव्हाड काय बोलतो. अहो, एका दलित पोरीला घराच्या बाहेर मारलं होतं. तुम्ही पण सामील होता. जो आता बोलतो ना तो पण सामील होता. खोटी कागदपत्र देऊन SRA मध्ये नोकरीला लावलेलं. बघा, माझी तोंड उघडू नका. मी शांत बसलो तर शांत बसू द्या. ठीक है, आज महाविकास आघाड़ी की मुंबई सीटों को लेकर बैठक हुई है. राष्ट्रवादी कांग्रेस ने कितनी सीटों की मांग की है, क्या आगे रोड मैप? एक ऐसा है कि सीटों की बातचीत हुई है. मैं इसके बारे में कुछ नहीं बताऊंगा कि हमने कितनी सीटें मांगी है, उन्होंने कितनी सीटें मांगी है. सभी ने सीटें मांगी है और आने वाले 2-3 बैठकों में मुंबई का विषय खत्म हो जाएगा. सर, मुंबई की सीटें अलग से अनाउंस होगी या महाराष्ट्र की जब सीटें एक साथ अनाउंस होगी तभी की जाएगी? क्योंकि चर्चाएं काफी जोरों शोरों से चल रही है, इसलिए सवाल. मुझे लगता है हमारे श्रेष्ठ निर्णय लेंगे कि महाराष्ट्र की एक साथ सीटें अनाउंस करेंगे या बम्बई की सीटें अनाउंस करेंगे. ये मेरे हाथ में नहीं है. सिंधुदुर्ग में घटना हुई है जिसमें शिवाजी का स्टैच्यू गिरा है. उस पर मांग की जा रही है कि PWD की इंक्वायरी लगनी चाहिए कि किसने उस. अरे SIT लगनी चाहिए उसमें. कुछ दिनों पहले लगता है शिवाजी महाराज का पुतला और वो हवा से उड़ जाता है.
कॉन्ट्रैक्ट में अगर 50% आप खाओगे तो यही होगा। पुल गिरेंगे, रास्ते गिरेंगे, रास्ते पे मुंबई गोवा हाईवे का भी अभी सवाल सेम मिनिस्ट्री पीडब्ल्यूडी है, मुंबई गोवा हाईवे हो या शिवाजी स्टैच्यू। अरे मुंबई गोवा हाईवे हो, समृद्धि हो, सबके 12 बज गए हैं, क्योंकि 50% अगर आप खाने वाले होगे तो 50% में क्या काम होगा। सर, पिछली बैठक में आपने कहा था कि उद्धव ठाकरे ये मुंबई में बड़ा भाई रहेंगे। मैं आज भी कहता हूं और कहते रहूंगा कि उद्धव बाला साहेब ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे यही बंबई में हमारे बड़े भाई होंगे। और फिर से कुछ कहूं, यही कहूं बार बार, अगले बार ये सवाल मत पूछना। मुझे भाई और बाप बदलने की आदत नहीं है। अन्य क्षेत्रों में क्या रहेगा? पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं, आज तो पुतळा पडलेला आहे, काय एकंदरीत? अहो, तुम्ही प्रत्येकामध्ये 50% जर कट मागणार असाल, घाईघाईमध्ये कार्यक्रम उरकण्यासाठी म्हणून पुतळे बसवणार असाल, तर तुम्हाला काय हेच दिसणार ना चित्र सगळीकडे। त्या पुतळ्याची ना तर स्टेबिलिटी तपासली गेली, ना पुतळ्याच्या स्ट्रक्चरची स्टेबिलिटी तपासली गेली, म्हणजे घडायचं ते घडलं। दुर्दैव आहे की ज्या महाराष्ट्राला छत्रपतींबद्दल प्रचंड अभिमान आहे, त्या छत्रपतींचा पुतळाच महाराष्ट्रात पडतो। हा अपशकुन आहे महाराष्ट्रासाठी, हा अपशकुन आहे सत्ताधाऱ्यांसाठी, हा महाराजांनी दिलेला इशारा आहे की तुम्ही माझी प्रतिमा खाली पाडतात, राज्य शिवरायांचं आहे। इथं आई आया बहिणींवर होणारे बलात्कार हे शिवाजी महाराजांनाही सहन होत नाही। जे काही या राज्यामध्ये चालू आहे हे शिवराज्यात चाललंच नसतं, हे शिवराज्य नाही, हे गुंडांचं राज्य आहे। घाटापर्यंत मुख्यमंत्री पाणी करायला गेलेले मुंबई गोवा अहो, यांना सगळ्याचीच पाणी करावं लागेल, कारण भ्रष्टाचार कुठे कुठे समृद्धीला तडे गेले। मुंबई गोवा हायवेवरती तडे जात आहेत, कुठे रस्ते खचत आहेत, कुठे तो समृद्धीचा पूल होता तोच कोसळला। अहो, भ्रष्टाचाराने पोखरलेले आहेत, 50% भ्रष्टाचार, 50%। म्हणजे अख्ख्या भारतातल्या भ्रष्टाचाराचा पर्सेंटेजचा विचार केला तर आम्ही कधीच आघाडी घेतली आहे। म्हणजे जसा तो धावपटू आहे ना, 100 मीटरमध्ये धावतो, तो काय त्याचं नाव, हुसेन बोल्ट, हे हुसेन बोल्टचे बाप आहेत सगळे। म्हणजे हुसेन बोल्टला ह्यांनी कधीच मागे टाकलंय, ह्यांच्यात प्रत्येक जण हुसेन बोल्ट आहेत, प्रत्येक जण। मुंबईतल्या कंत्राटांचे पैसे मिळालेले नाहीत म्हणून सगळे मुंबईतले अहो, ते बिचारे रडतायत, कारण का ते ऍडव्हान्स देऊन बसलेत। कोणी 100 कोटी ऍडव्हान्स दिलाय, कोणी 200 कोटी रुपये ऍडव्हान्स दिलाय, त्यांना बिलं मिळत नाहीत, आणि सरकार बदललं की त्यांना माहिती आहे इन्क्वायरी लागणार, म्हणून ते अजूनच रडतायत। अहो, टेंडर भरायला कोण तयार होत नाही आजकाल मुंबईत, कारण का टेंडर भरायचा विषय निघाला की बोलवलं जातं, हे तुला बोलवलंय की तो डायरेक्ट अमेरिकेत तिकीट काढतो आणि अमेरिकेला निघून जातो। तो बोलतो 2 महिने यांना भेटायलाच नको, 10% कुठनं आणायचे, आणि या सरकार बदललं तर 10% गेले, पैसे झाडाला लागत नाहीत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।